तुम्हाला माहिती आहे का मी ही डिझाईन कशी काढली ते? नाही ना? चला बघूयात कशी ते. सर्वात आधी तर तुम्हाला पामच्या मध्यभागातून एक रेफरन्स लाईन घ्यायची आहे आणि आता ह्या रेफरन्स लाईनच्या साहाय्याने मी जशी लाईनमधून घेतली आहे तशी तुम्हालाही घ्यायची आहे. आता ह्या दोन्ही लाईनच्या साहाय्याने मी जसा शेप काढून घेत आहे तसं तुम्हाला देखील काढायचं आहे. रेफरन्स लाईनच्या साहाय्याने मी जशी लाईनमधून घेतली आहे तशी तुम्हालाही घ्यायची आहे. आता ह्या दोन्ही लाईनच्या साहाय्याने मी जसा शेप काढून घेत आहे तसं तुम्हाला देखील काढायचं आहे. आता ह्या लाईन मी जशा पुसट घेत आहे तशा तुम्हाला देखील पुसट घ्यायच्या आहे. जर तुम्ही आधीच ह्या लाईन डार्क घेतल्या आणि जर तुमच्या लाईन चुकल्या आणि तुम्हाला जर त्या पुसाव्या लागल्या तर हातावर डार्क स्टेन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो लाईन जेवढ्या पुसट घेता येईल तेवढ्या घ्यायच्यात. फोटोत दाखवल्याप्रमाणे वरचा डोमची फिलिंग करून घ्यायची आहे. तसंच त्याच्या बाजूला जी डिझाईन आहे ती सुद्धा आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आता ह्या डिझाईनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण ज्या सुरुवातीला 2 रेफरन्स लाईन घेतल्या आहे त्या जर का क्रॉस जात असतील तर ही तुमची काढलेली डिझाईनसुद्धा क्रॉस जाण्याची शक्यता आहे. त्या जर का तुम्ही सरळ घेतल्या तर तुम्ही काढलेली डिझाईनसुद्धा सरळ येणार आहे. आता आपल्याला त्याच्या बाजूला ज्या 2 डिझाईन आहेत त्यासुद्धा पूर्ण करून घ्यायच्या आहे. मी जसं फोटोत दाखवते तसंच तुम्हाला पण करायचं आहे. मी जसं फोटोत दाखवते तसंच तुम्हाला पण करायचं आहे. आता येतो आपल्या ह्या डिझाईनचा मेन पार्ट, तो म्हणजे पिकॉक. पिकॉकची लाईन रेफरन्स लाईन घेतल्यानंतर आपल्याला हे साईडचे जे पिलर आहे त्यांची सुद्धा रेफरन्स लाईन घ्यायची आहे. पिलर काढताना आपल्याला मध्यभागातून एक रेफरन्स लाईन घेऊन त्याच्या आजूबाजूची डिझाईन फिल करून घ्यायची, जसं मी करते आहे. सुरुवातीला आपण जी रेफरन्स लाईन घेतली होती त्या लाईनच्या साहाय्यानेच मी हा पिकॉक काढून घेतला आहे. पिकॉक काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तो आपल्याला जास्त मोठाही नाही काढायचा किंवा तो जास्त छोटाही नाही काढायचा आहे. इथपर्यंत आपली 70% डिझाईन पूर्ण झाली आहे.
रेफरन्स फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे फिंगर्ससुद्धा आपल्याला फिल करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो नक्की करा, कारण मी लवकरच पुढचा व्हिडिओ घेणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लेंथनुसार काय प्राईस घ्यायची हे सांगणार आहे. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.